मूर्तिकलेसाठी रायगडमधील पेण आता जगभर प्रसिद्ध आहे। गणेशोत्सव व नवरात्रोत्सवासाठी पेणमधून मोठ्या प्रमाणात मूर्ती परदेशात जात असतात। आता परदेशातून तेथील मंदिरांसाठीही मूर्तीची मागणी होत आहे। थायलंड येथील एका मंदिरासाठी येथील मूर्तिकार निलेश आणि सचिन समेळ यांना महालक्ष्मी मूर्तीची ऑर्डर मिळाल्याने त्यांनी आकर्षक अशी मूर्ती बनवली आहे। दीपक कला केंद्राला थायलंड येथील महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त धनंजय व सहकारी यांनी महालक्ष्मी देवीची फायबरची सुबक आणि आकर्षक मूर्ती बनविण्याची ऑर्डर दिली होती। या मूर्तीची प्रसन्न मुद्रा आणि बोलके डोळे भाविकांना मंत्रमुग्ध करतील असे आहेत। मूर्तीत महालक्ष्मी देवीचे 4 हात, जे दूरदृष्टी, दृढ निश्चय, कठोर परिश्रम आणि व्यवस्था या शक्तीचे प्रतीक आहेत। मंदिराची मांडणी, देवीचे सिंहासन आणि गाभाऱ्यात बसेल अशी 7 फूट उंचीची मूर्ती त्यांनी घडवली आहे। आज 10 जानेवारी रोजी ही मूर्ती पेणमधून थायलंडला रवाना होत आहे।